कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तूच माझं आयुष्य आहे, तूच माझं जग आहेस. तू काय शाहरुख आहेस? हे असं करणार आहेस का प्रपोज? यार तुला नाही माहिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. दात बंद का करून बोलतोयस? पूर्ण तोंड उघडून बोल ना. आणि यार आदित्य, कसं करणार आहेस प्रपोज? हा, गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याचा फॉर्म्युला कधीच फेल होत नाही. प्रीतम, या. पारू, मी कसं सांगू तुला माझं आदित्य सर, बोल. काम करतोय मी. बोल बोल. आदित्य सर, काय झालं? मगाशी कापी खराब झाली होती ना? हो. आणि तुम्हाला चांगला चाय पाहिजे होता. या. मस्त चाय बनवून आणला आहे, भरपूर साखर घालून. घ्या. ओके. बघू. ए, आता तर चहामध्ये बिलकुल साखर टाकली नाही आहे हिने. आता गोड झालाय ना चाय? प्या मग. आदित्य सर, हा बोल. तुमचं बी बराबर आहे. तुमच्या जर का मालकीनबाई असत्या तर आज त्यांनी तुम्हाला पाहिजे तशी कापी, पाहिजे तसं चाय बनवून दिला असतं बघा. मालकीनबाई? कोण मालकीनबाई? असं काय करता? मालकीनबाई, आमच्या मालकीनबाई, ज्यांचं तुमच्यावर लई प्रेम आहे, ज्यांच्या डोळ्यांच्या पिरमात तुम्ही आहात, त्या मालकीनबाई. या. आदित्य सर, तुम्हाला सांगते, मी त्यांना जेव्हा बघितलं ना तेव्हा मला एकदम धक्काच बसला. हो, काय सुंदर दिसतात त्या, एकदम नाजूक. एक मिनिट. सर, मला असं वाटतं की तुम्ही पटदिशी त्यांच्यासोबत लगीन करून टाका. तू मालकीनबाई बोलू नकोस, कळलं का? का नको बोलू? काय? आता आहेत मालकीनबाई तर आहेत ना. हे बघा, त्या जेव्हा लगीन करून या घरात येतील ना, तेव्हा मी बी त्यांची तुमच्यासारखी सेवा करीन. त्या जे जे म्हणतील ना ते समज मी करीन. मालकीनबाई. अरे, हिला जळण्यासाठी हा खेळ सुरू होता. आता सकाळपर्यंत ही जळत होती, अचानक तिच्यासोबत लग्न वगैरे करा म्हणते. प्रीतमचा प्लॅन वर्क होत नाहीये का? ती जळण्याऐवजी त्या मुलीसोबत माझं लग्न लावायला बसली, जेव्हा की तुला माहिती आहे ही डोळेवाली तूच आहे. हिचं माझ्यावर प्रेमच नाहीये का? काय झालं सर? कसला विचार करताय तुम्ही? अजून एक कप चाय आणू का? नाही, एकदम गोड. नको. बस. ठीक हा. आहे, संपवा. किताबों में तुझे ढूंढना, खाली पन्नों को पलटना, हुनर ये जिंदगी का फिर से सीखना है तुमसे. खरंच, मूड काहीही असो, एक शेर आणि सगळं वातावरणच बदलून जातं नाही. खरंच, म्हणजे शेरो शायरी, गझल, कविता माणसाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यांच्या संवेदनांना हात घालतात. खरंय श्रीकांत, मी असं ऐकलंय काय? की आई वडिलांचे गुण हे मुलांमध्ये उतरतात. खरंय. तर तुला काय वाटतं की आपल्या कुठल्या मुलामध्ये तुझा कवितेचा, शेरो शायरीचा गुण उतरलाय? प्रीतम, म्हणजे मला असं वाटतं, खरं खोटं नाही सांगता येणार, पण प्रीतम. आदित्य गेलाय तुझ्यावर, त्याला आवडतात कविता. खरंच?
आतापर्यंत लक्षात आलं नव्हतं ग हे. अरे पण हल्ली बऱ्याचदा खुश असतो तो. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरची चमक पण वाढत चालली आहे. मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यात काहीतरी छान घडतंय. खरंय, मला पण जाणवलं त्याच्यातला हा बदल. त्याच्या आयुष्यात अलीकडच्या काळात जे काही घडलंय, म्हणजे दिशा, अनुष्का, हे सगळं प्रकरण, मला तर जरा टेन्शनच आलं होतं की आदित्य कसं सावरणार आहे स्वतःला. पण त्यांनी सावरलं रे स्वतःला. आणि हल्ली तर तो आधीपेक्षा हसत खेळत असतो. आईला हं. म्हणजे तो एखाद्या मुलीच्या प्रेमात वगैरे पडला नसेल ना? नाही नाही, आदित्य नाही पडणार कोणाच्या प्रेमात. नाही नाही. का? म्हणजे पडू शकतो, हा. पण प्रेम शेवटपर्यंत न्यावं त्या संस्कारांचा आहे तो मुलगा. त्यामुळे त्याला अशीच मुलगी निवडावी लागेल जी मला पसंत आहे. आणि म्हणूनच त्याने त्याच्यासाठी मुलगी बघण्याचे सगळे अधिकार मला दिलेत. कारण त्याला माहितीये ह्या घरासाठी उच्च शिक्षित, सर्व गुणसंपन्न, सुंदर, जबाबदार मुलीची गरज आहे. आणि अशी मुलगी त्याच्यासाठी फक्त मीच शोधू शकते. आईला आदित्यसाठी मुलगी फक्त तूच निवडणार? हा अट्टास काय तुझा? अरे नाही नाही, म्हणजे आदित्यला सुद्धा एखादी मुलगी आवडू शकते ना, जी तुला नाही आवडणार. म्हणजे असं होऊ शकतं ना, होऊ शकतं ना असं. शक्यतो असं नाही होणार. कारण माझ्या निकषांवर उतरेल अशीच मुलगी आदित्यची बायको म्हणून या घरात येईल. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. मला नाही वाटत आदित्य माझ्या शब्दाच्या बाहेर आहे. अरे आता सकाळपर्यंत जलस फील करत होती, आता अचानक ती त्या मुलीवर का जळत नाहीये यार? असं कसं काय करू शकते यार पारू? अच्छा, तिचं माझ्यावर प्रेम नसेल का? मी जे काय तिच्याबद्दल विचार करतोय ते सगळे एकतर्फी आहे. प्रीतम म्हणतोय प्रपोज कर तिला. हे अशा कंडिशन मध्ये कसं प्रपोज करू तिला? कळत नाहीये का ग तुला माझ्या भावना पारू? जी मुलगी अस्तित्वातच नाहीये तिला घरी आणण्याची किती घाई करतेस तू. एकीकडे तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी तुझी किती वाट बघतोय. कळत नाहीये का ग तुला? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.